छळ केल्याप्रकरणी सासूसह 6 जणांची न्यायालयाच्या वतीनं निर्दोष मुक्तता करण्यात आली. सुनेचा छळ केल्याच्या आरोपातून सासूसह 6 जणांची सोलापूर जिल्हा न्यायालयाने दोषमुक्तता केली, तर फक्त पती व सासऱ्याविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले. जिल्हा न्यायालयाच्या छळाच्या खटल्यात नंदेसह दोषमुक्त होण्याचा हा पहिलाच खटला असल्याचे ॲडव्होकेट झहीर सगरी यांनी सांगितले. या प्रकरणात गुलाबशाह ईशान हुंडेकरी वय 31, धंदा घरकाम, सध्या राहणार दाजीपेठ सोलापूर यांनी 23 डिसेंबर 2022 रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून IPC कलम 498, 323, 504, 506, 34 प्रमाणे पती ईशानसह सासू नईमा नाहीद हुंडेकरी, सासरा नाहीद खताल साब हुंडेकरी, पतीचे मामा खाला शहाबुद्दीन शेख, नणंद अफशा उर्फ शबनम फहद कर्नल, कहकशा मोहम्मद मोहमीन शेख, पतीची मामी नसरीन उर्फ मुन्नी खालिक शेख, पतीचा मावस भाऊ जावेद उर्फ वास्तव जब्बार सय्यद, पती ईशान नाहीद हुंडेकरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जेलरोड पोलिसांनी तपास करून सर्व आरोपींविरुद्ध तपास अंमलदार BS मस्के यांनी कोर्टात चार्जशीट दाखल केले होते. यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट झहीर सगरी यांनी CRPC 239 प्रमाणे सर्व आरोपींचा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट यांच्याकडे डिस्चार्जचा अर्ज दाखल केला. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट BP वराडे यांनी सर्व आरोपींचा डिस्चार्ज 11 जुलै रोजी रद्द केला. या निकालाविरुद्ध सर्व आरोपींनी ॲडव्होकेट झहीर सगरी यांच्यामार्फत सेशन जज योगेश राणे यांच्या कोर्टात क्रिमिनल रिव्हिजनचा अर्ज दाखल केला. सुनावणी वेळेस ॲडव्होकेट झहीर सगरी यांनी युक्तिवाद केला की आरोपीला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्यात आले आहे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी आरोपीच्या बद्दल कायदेशीररित्या न्याय दिलेला नाही असा युक्तिवाद केला. त्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. ॲडव्होकेट सगरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी सासू, पतीचे मामा खालाद शेख, नणंद शबनम कर्नल, कहकशा शेख, नणंद, पतीची मामी नसरीन खालिक शेख, मावस भाऊ जावेद सय्यद यांची फौजदारी खटल्यातून दोषमुक्त अंशतः मंजूर केला. तसेच सासरा नाहीद हुंडेकरी व पती ईशान हुंडेकरी यांच्याविरुद्ध पुढील खटला चालवला जाईल असा आदेश पारित केला. यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिले.